नमस्कार मंडळी, सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर चला मित्रांनो, आज आलं बघा शेतावर. आपल्या बघा हे पाठीमागं दिसते तुम्हाला ककडी. तर मित्रांनो, आपल्याली जे हरणांचा जे त्रास आहे का ते आपल्या टोमॅटोच्या मागं लागला, म्हणजे टोमॅटो खाऊन टाकलेत. तर बघू शकता ही ककडी, आता ककडी पण खराब होत आली आणि आपण आता जाणार आहोत की हरणानं आपलं किती नुकसान केलं हे दाखवण्यासाठी. तर त्यासाठी साड्या पण लावल्यात आणि हे केलं आहे, तरी पण बघू नुकसान केलं आहे किती, काय केलं आहे ते दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, ह्या माईकमुळं आपल्या आवाज पण एकदम स्पष्ट येत असेल आता. तर बघू शकता इकडे ही टोमॅटोचं आणि ही ककडीचं. तर मित्रांनो, ककडी बरेच दिवस झाला, आता एक आठवडा गेला, म्हणजे एक बाजार हुकला ह्या ककडीचा. तर त्याच्यामुळं ह्या ककड्या एवढाली झालेल्या आहेत. तर बघू शकता ही मोठाली झाली. तर शनिवारी तोडायच्यात, म्हणजेच मार्केटला जातील आज. आणि मित्रांनो, बघू शकता हे असं एकजण म्हणलं की जे आपलं ठिबकचं आहे का, तर ठिबक जर बांधलं का साईडनं, तर मध्ये हरणं जात नाहीत. तर त्याच्यामुळे हे ठिबकचं बांधून पण ठेवलं आहे आपण. समोर तुम्हाला दिसतंय तिकडं आपल्या साड्या पण बांधून ठेवलेल्या आहेत. तर बघूया आज आलेत का नाही. तर 2-3 दिवसात एक हिस्सा जवळजवळ टोमॅटो खाल्ले. तर टोमॅटो खाल्ले म्हणजे तोडून टाकले, नाचलेत मध्ये. आणि नंतर जे फटे ते पण मोडलेत. आणि मित्रांनो, बघू शकता आता हे ककडीचा पण प्लॉट संपतच आला आहे, पांढरा पडला आहे सगळा. आणि हे आपला टोमॅटोचा प्लॉट आता जवळजवळ आलोतच आपल्या नुकसान केलेल्या भागापाशी. तर बघू शकता हे 7-8-10 साड्या लावलेल्या आहेत तिथं आपण. बघा हे कसं मोडलं आहे, तुम्हाला दिसतं हे पांढरं ते मोडलेले आहे. नाचलेत बघा, भरपूर असे हरणं आले होते बघा, हे झाडं मोडलेत असे. आणि मित्रांनो, हे बघा पावलं किती उमटलेत ह्याच्यामध्ये. तर 30-35 हरणाचं टोळकं असं आलं होतं. आणि त्याच्यामुळं बघा हे किती नुकसान केले. टोमॅटो तोडून पण टाकलेत, झाडाला तर काय ठेवलं नाही. आणि त्यांनी डायरेक्ट टोमॅटो तोडून खाल्लेत मित्रांनो. आणि झाडाला नुकसान पोचले, इजा झाली झाडाला, म्हणजेच झाडं मोडलीत पण. आणि बघू शकता इथं झाडाला काही दिसत नाही. हे प्लॉट आपला जवळजवळ 10 गुंठ्याचे जवळजवळ आहे. आणि मित्रांनो, सांगायचं झालं तर कसं आहे की शेतकऱ्यांना करावं काय नाही काय हेच काही समजा नाही. तर इकडून तिकडून लावलं होतं टोमॅटो पीक. तर म्हणलं थोडंसं जरा त्याच्यामधून 4 पैसे भेटतील आणि भाव चांगला भेटेल. आगोटीच्या टायमाला आपलं येणार होतं हे पीक. तर बघू शकता आता हे इतकं नुकसान केले. तर इतक्या नुकसान करून मग आता इतका मोठा खर्च झालेला असतो, मग ते परवडत नाही काय नाही. तर भविष्यामध्ये भाव येणार होता, ते पण भाव येतो का नाही ते काही सांगता येत नाही. तर ते आता भविष्याच्या ह्याच्यावर येतं बघा. तिथूनची पार इकडं तुम्हाला दिसते हे पाठीमागं ते हे खाल्लेलंच आहे. आणि ही पण इकडं बघा साड्या लावल्यात का, तर ह्या साड्या लावलेल्या ह्याच्यापासूनची पार इकडून ह्या साड्या लावल्यात का तिथपर्यंत खाल्लं आहे. तर जवळजवळ सांगायचं झालं तर बघा, इथूनची पार इकडं आपल्याकडं साईडला एक हिस्सा असं खाऊन टाकले रान सगळं. आणि त्याच्यामुळं काय झालं की काय लावावं तेच प्रश्न पडला आहे. तर पुढल्या वर्षी आपल्याला वेगळंच काहीतरी करावं लागणार, कारण मका बिका जर लावली का तर त्याचं पण डुकराचं नुकसान करते डुकरं पण. बघू शकता आता इकडं दिसतंय. तर आणि बघू शकता मित्रांनो, इकडं किती नुकसान केलं आहे. तर इतकं नुकसान केल्याच्या नंतर शेतकऱ्याला काय उरणार हे तुम्हाला माहिती, सगळ्या शेतकऱ्याला माहिती. मित्रांनो, बघू शकता हे कसं केलं आहे. तर इकडे थोडेफार आहेत बरं का टोमॅटो. तर बाजूला दुसरीकडं साईड आहे का, तर बघू शकता इथं इतके टोमॅटो लागलेले आहेत. आणि त्या साईडला तर काहीच नाही, म्हणजे आपल्या पाठीमागं आता हे समोर इतकं राहिलं का, तर ह्याच्यामध्ये काही शिरलेलं नाही. तर हे पाठीमागं दिसतं हे सगळं जी टोमॅटो आहे का, तर ह्याच्यातले सगळे टोमॅटो खाल्ले मित्रांनो त्या हरणाने. तर जवळजवळ 31-35 हरणाचं टोळकं इथं येऊन 2-3दा त्यांनी त्रास दिला. त्याच्यामुळं आपले एक हिस्सा जवळजवळ टोमॅटो आपले नुकसान झाले. आणि मित्रांनो, सध्याला भाव पण नाही. त्याच्यामुळं काय झालं की मला तेवढं खाल्लेलं नाही, बांध हे केलेलं नाही काही. कारण मित्रांनो बघा की बांधायलाही अजून एक 20,000च्या आसपास 15,000 रुपये येणार होता. आणि काय करावं काय नाही म्हणून आपण बांधसुद्धा नाही मित्रांनो. तर इतका त्रास दिला हरणाने पण. आणि मित्रांनो, बांधाय खर्च करून इतका त्रास देऊन जर आपल्याला जर हातात काहीच नाही उरलं, तर मग त्याचा काय फायदा होणार नाही. त्याच्यासाठी मग आपण बांधायचं कॅन्सल कर, एवढंच जेवढं निघन एवढं आणण्याचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून आपल्याला काही ना काही लावले तेवढे तरी पैसे मिळवतं. तर बघा हे कुत्रं, तर ह्याला काहीतरी मधीच गवसलं
एक लाहोर होती वाटतं, त्याच्या मागं लागले ती. तर असू द्या. तर मित्रांनो बघू शकता ह्या अशा पद्धतीनं आपण तारा लावले तर अलीकडे वरल्याकडल्या लाकडाच्या आणि त्याच्यामधून साडी वळून शिवून घेतलं आहे दाबणाच्या साह्यानं आणि खालून पण बांधून घेतलं आहे. तर वरून तार लावण्याचं कारण म्हणजे काय झालं की वाऱ्यानं उडून जाऊन आणि फाटून त्यासाठी हे केलं, लावून घेतली त्याला तार. तर बघू शकता हे अशा पद्धतीने इथं नुकसान आहे आमचं. तर सांगायचा मुद्दा आहे की काय जर असेल तर प्रॉपर नियोजन त्याचं नियोजन असं म्हणजे त्याचं नुकसान होऊ नये ह्या पद्धतीनं नियोजन लावूनच आपल्याला काही ना काही करावं लागणार आहे. त्याशिवाय आपलं फायदा होणारच नाही मित्रांनो. कारण माहिती का की किती पण नियोजन केलं आणि जर हे डुकरं हरणं ह्यांचं जर संरक्षण करण्यासाठी जर आपण नाही काही केलं तर आपल्या हातामध्ये ते काही सुद्धा येऊ देत नाहीत. म्हणजेच कसं की डुकरं शिरले तर ते नुकसान करतात, हरणं शिरले तरी ते पण नुकसान करतात. तर असं म्हणजे शेतकऱ्याचं एकदा नुकसान झालं तर विषयच संपला. तर तिथून अलीकडं सगळं टाकलं आमचं आणि तिथून पण एकदम असं व्यवस्थित टोमॅटो तुम्ही मध्ये तर बघितलेत आणि बघू शकता इतका घाम आम्हाला सुद्धा, तर बघून सुद्धा इतका घाम आला म्हणतो की तसला विषयच नाही. कारण म्हणजे कसं आहे की इतकं खर्च करून जर आपल्या हातामध्ये काही जर येणार तर शेतकऱ्याचं जी नाराजी ते त्यांच्या चेहऱ्यावरूनच दिसते. तर असू द्या. तर तेच म्हणलं तुम्हाला दाखव. तर तिकडून काय झालं माहिती का, तिकडं एक ही आहे विहीर आहे, तिथं एक डुबी हौद पाण्याचा, त्या हौदाला पाणी पिऊन काय की आमच्याकडं इकडे येते तर डायरेक्टली इथं येतात आणि इथंच खातात. तर त्याच्यामुळं थोडं नुकसान जास्त व्हायला लागलं आहे आमचं. कारण त्यांना पाणी पण भेटायलं आणि खायला पण भेटायलं त्याच्यामुळं. तर त्यांनी सांगितलं आता ज्यांचं पाणी आहे त्यांचं, तर म्हणलं तुम्ही काय करा एक बॅलर मांडा आणि त्याच्यामध्ये पाणी भरून तुमच्या जनावरांनी पाजीचा उपसून आमच्यासाठी तेवढं थोडंसं सहकार्य करा. कारण आमचं बी नुकसान खूप व्हायलं. तर बघू शकता मित्रांनो त्याच ठिकाणचं ही झाडं एक ह्या झाडाच्या बुडामध्ये तोंड पोचत नव्हतं, त्यासाठी हे असे कुठं राहिलेले दिसतात. कारण हे तोंड त्याच्यामध्ये पोहोचलं नसल्यामुळं ते चुकून त्यांच्याकडून राहिलेत मित्रांनो. तर सांगायचा मुद्दा एवढाच की आपलं संरक्षण पिकाचं योग्य नियोजन लावून करा, नाहीतर आपल्या हातामध्ये काहीसुद्धा येणार नाही. तर मित्रांनो भरपूर असं नुकसान केलं आहे, तिथून अलीकडं सगळंच नुकसान करूनच टाकले. तुम्हाला तर माहिती आहे. तिथून पलीकडं एकदम व्यवस्थित आहे. तर मित्रांनो हे तुम्हाला दिसतं का ते मागील जी चिकट सापळी लावली तर ती थ्रिप्स हे अटॅक होऊ नये ह्यासाठी आपण चिकट सापळी लावली. तर मित्रांनो भरपूर असं त्रास दिला आहे त्यांनी हरणाने. तर चला म्हणलं तुम्हाला पण दाखव, आज आलेत नाही आलेत तर कारण 2 दिवस झालं लावून आपल्या त्या साड्या आणि 2 दिवसाच्या नंतर आपण हे व्हिडिओ काढतो आहे. तर 2 दिवसात काय आले नाही. तर रात्री पण आलो होतो मी काकड्या भिजवण्यासाठी, परंतु त्याच्यात पण म्हणलं येतात नाही येतात म्हणून आपण 12 वाजेपर्यंत जागत होतो. परंतु संध्याकाळी काही आलेले नाहीत. तर आज पण नाहीत आलेली. तर हे साड्या जशाला तशा आहेत. तर वाऱ्यानं फाटू नये म्हणून आपण लाकडं हे ठोकून व्यवस्थित असं लावून घेतलं आहे त्याला. कारण वारं जर जास्त सुटलं तर ते पण फाटण्याची शक्यता असते. कारण साडी म्हणजे कसं वारं त्याच्यातून पास होत नाही. तर त्यासाठी त्याला पॅक करणं आवश्यक आहे. तर बघू शकता मित्रांनो हे असं नुकसान केलं आहे त्यांनी. इकडं बघा काहीसुद्धा दिसत नाही. आणि सांगायचा मुद्दा तर एवढाच होता की आपलं नुकसान भरपूर असं केलं आहे त्या हरणाने. तर 30 ते 35 हरणं आहेत आणि हरणाला काही जर नुकसान केलं आपण तर ते आपल्या चांगलं येतं आहे. त्यासाठी आपलं किती संरक्षण होतं आहे पिकाचं हे आपल्या आपण बघायचं आणि त्यांना पण नुकसान होऊ नये ह्याची पण काळजी घेतली पाहिजे मित्रांनो. तर त्यासाठी थोडंसं बुजगावणे हे अजून पण आपल्याला करावं लागणार आहे. तर जेणेकरून त्यांना भिडून त्यांना म्हणजे लांब लावण्यासाठी जेवढं होईल तेवढं प्रयत्न आपल्याला करावं लागणार आहे. तर इथून इतकं आपलं सगळं नुकसान करून टाकलं आहे. तर त्याच्यामुळंच तुम्हाला दाखवण्यासाठी इथपर्यंत आपण व्हिडिओ बनवला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आपले व्हिडिओ तुम्हाला अशीच रोजचे रोज नवीन नवीन आपल्या शेतकरी भावाचे बघायला मिळतील. बघा ही अशा पद्धतीने इकडं नुकसान केलेलं आहे, तुम्हाला 2-3दा दाखवले कारण नुकसानच एवढं केलं आहे आणि त्याच्यामधून
तर मित्रांनो, हे होता आजचा व्हिडिओ. तर व्हिडिओ पण कसा वाटला आहे तुम्हाला ते पण कमेंट करा, कारण आपल्याला व्हिडिओ बनवण्यासाठी तुमचं एक कमेंटने प्रोत्साहन मिळतं आणि दुसरा व्हिडिओ बनवण्यासाठी एक उत्सुकता निर्माण होती. तर असू द्या. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करा. घाम आला मला व्हिडिओ काढून कारण ऊन आणि सगळं प्रॉब्लेम बघून आपल्याला पण घाम फुटला. तर असू द्या. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करायला विसरू नका आणि तुमचं ह्या भावाला असंच प्रेम राहू द्या आणि कमेंट करायला विसरू नका.